कर्जतमधील सकल मराठा साखळी उपोषणाला आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर पाठिंबा। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेला अमर उपोषणास पाठिंबा म्हणून कर्जत तालुका सकल मराठा समाजाने सुरू केलेल्या साखळी उपोषणासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। त्याप्रसंगी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील सर्व समन्वयकांनी अर्थात मराठा बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थनाचे जाहीर व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले। त्या साखळी उपोषणास कर्जत तालुका वकील संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, तर विविध सामाजिक संस्था, संघटना व समाजातील अन्य समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। श्लोका समीर अरुणकर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। मी सरकारला विनंती करते की मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्काचे आरक्षण लवकरात लवकर द्यावे, ही विनंती। जरांगे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। शासनाकडून ही परीक्षा घेतली जाते, त्यातून IB म्हणजे इंटेलिजंट ब्युरोसाठी ही एक्झाम घेतली जाते। त्यातून टायर 1, टायर 2 आणि टायर 3 अशा 3 स्टेपमधून ही एक्झाम घेतली जाते। टायर 1मधून निवडकर साहेब मी टायर 1 एक्झाम पास झालो आणि टायर 2साठी प्रिपरेशन करत असताना 2 मार्कांनी मी IBसाठी फेल झालो। त्याचं कारण म्हणजे हे आरक्षण, म्हणजे आरक्षणाची झळ आपल्या प्रत्येक मराठी बांधवांना, इथे बसलेल्या आमच्या प्रत्येक वकील बांधवांना, इथे बसलेल्या प्रत्येक मराठी बांधवांना खूप चांगल्या पद्धतीने ही झळ बसलेली आहे। मित्रांनो, हा आरक्षणाचा मुद्दा आणि आरक्षणाची लढाई आजची नाही आहे। 1981 पासून आपले कामगार नेते मला पाटील साहेब यांनी ही सुरू केलेली ही सगळी लढाई आणि आजपर्यंत मराठ्यांचा हा लढा शमवण्यामध्ये त्या वेळचं जे सरकार, त्यावेळी जे त्या खुर्चीवर बसलेले जे कोणी शासन होतं त्यांनी शमवण्याचं ते काम त्यावेळेस मराठी बांधवांमध्ये केलेलं आहे। परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांची जी भूमिका आणि त्यांनी मांडलेली परखड मतं आणि त्यांनी दिलेला जो स्ट्रेट वे आहे बाबा यातूनच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं आणि तोच योग्य मार्ग आहे मित्रांनो। त्यामुळे हीच संधी आहे। जर आज आपण मराठ्यांनी आरक्षण मिळवलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कधीच आरक्षण मिळणार नाही, अशी माझी तरी इथे भावना आहे। आणि या संदर्भामध्ये आपल्या कर्जत कालापूरचे आमदार साहेब असतील, यांच्याशी काल मी त्यांचा भाचा म्हणून काल त्यांची चर्चा केली असता जे शिंदे गटाचे 40 आमदार आहेत यांनी उद्या सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची उद्या वर्षा बंगल्यावरती भेट घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यामधूनच एक कठोर भूमिका आणि एक चांगली भूमिका मराठा आरक्षणासंदर्भामध्ये झाली पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये सर्व आमदार या बाबतीमध्ये निर्णय घेणारच आहेत। आता यामध्ये आमदार खासदार यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची आहे, परंतु जे प्रशासन जे केंद्रावरती काम करते, जे राज्य शासनामध्ये काम करते, हे सगळे आरक्षणामधून बसलेले मंडळी आहेत। त्याच्यामुळे त्यांना वाटतच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं, परंतु आपले लोकप्रतिनिधी असतील, सर्व जे काही आमदार खासदार असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जोर लावून आपल्याला मराठ्यांना हे आरक्षण मिळून घेतलं पाहिजे। एक वेळ आली या सर्व लोकांना वेठी धरायची वेळ लागली तरी चालेल, परंतु आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मताचा ठिकाण या ठिकाणी आहे। आमच्या समस्त मराठी वकील बांधवांकडून आम्ही या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलायची संधी दिली। माझा मुलगा बोलतो मम्मी कुठे जायचंय, काय काम आहे? म्हटलं बाळा आरक्षण आरक्षण म्हणजे काय? म्हटलं बाळा जे आम्ही भोगले ना ते तुम्हाला भोगायला नको, त्यासाठी एक वेळ म्हणून तू कर आणि कुठे ऐक आरक्षण काय आहे। कारण जसं सरांनी सांगितलं का आपल्याला पूर्णपणे फील्ड बदलावी लागते। मी त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन, मी माझा अनुभव सांगते का मला ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लास, कॉलेजमध्ये मी फर्स्ट क्लास आली, फर्स्ट नंबरने आली आणि मला अलॉ फील्डमध्ये यायचं नव्हतं, मला BEdला जायचं होतं। तिथून मी माझी परीक्षा दिली, त्यामध्ये फेक परीक्षा घेतली, अजून कमी झाली माझी मार्क्स आणि त्याच्यामध्ये परत सर्वांकडून निकष काढले गेले आणि 2 मार्काची जसं सर सांगतात तर 2 मार्काची आमची फील्ड आम्हाला चेंज करावं लागते, आमची पूर्ण
समाज पेटून उठला. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा एक झाला. आधी हा मराठा लाखाने येत होता, आता कोटीने आला आणि त्या दिवशीची सभाही त्याच पद्धतीची झाली. तर मराठा आरक्षणाचं नेमकं आपलं आरक्षण हरवलंय कुठं हे मगाशी सांगत असताना आपल्या महाराष्ट्रातली लोकसंख्या जातीनिहाय जनगणनेनुसार किंवा मागच्या जनगणना जर आपण बघितल्या तर त्यामध्ये या ठिकाणी मी कागद आणलेले आहेत ते तुमच्या समोर परत एकदा सांगतो. आरक्षण लोकसंख्येची टक्केवारी अनुसूचित जाती 13%, आरक्षण 13%, एसटी अनुसूचित जमाती लोकसंख्या त्यांची 7%, आरक्षण 7%. घटनेनंच जेवढे लोकसंख्या त्या 100% प्रमाणात आरक्षण द्यायचं हे एससी आणि एसटी बांधवासाठी तरतूद केलेली आहे. 50% आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात ही ओबीसी बांधवासाठी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. तर आता जी लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला सांगितली जाते 13% एससी, 7% एसटी आणि 64% ओबीसी आहे. अशा पद्धतीची आकडेवारी माध्यमातून काही नेते सतत सांगत असतात. या ठिकाणी मुस्लिम बांधव आणि इतर उच्चवर्णीय ज्यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, जैन, ख्रिश्चन हा समाज येतो तो 16% आहे आणि यांचीच बेरीज होते 100%. मग मराठा आहे कुठं महाराष्ट्रात? आणि जर मराठा असेल 32% तर यातली ही बाकीची आकडेवारी सगळ्यांची फिक्स आहे. एससी 13%, एससी 7% आणि इतर उच्चवर्णीय व मुस्लिम मिळून 16 ते 20% फिक्स आहे. विषय त्या 64%चा आहे. जर 64% ओबीसी बांधव असतील तर मराठी महाराष्ट्रात नाहीत. आणि जर महाराष्ट्रात मराठी 32% असतील तर ओबीसी बांधव किती टक्के आहेत? 32% आहेत. आणि 32%ची जर आपण 50% गेलो तर 16% त्यांना आरक्षण मिळतं. 1990 साली ज्यावेळी मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगानं देशामध्ये 27% आरक्षणाची तरतूद केली, परंतु महाराष्ट्रात 14% केली. का? कारण मंडल आयोगाला माहिती होतं महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी समाज आहे तो 28% आहे. 28, 30 धरा, 34 धरा, शेवटी आता राजकीय आरक्षण ज्यावेळी गेलं त्यावेळी आपल्या निवडणुका सगळीकडे स्थगित आहे. जिथं तिथं प्रशासक आहे. आज 2 वर्ष झालं आपण बघतोय. तर ते राजकीय आरक्षण गेलं. त्यानंतर तिथे एक सर्वोच्च न्यायालयात इम्पेरिकल डेटा सादर करणं आवश्यक होतं. त्यावेळी शासनानं सर्वे करून युद्ध पातळीवर डेटा दिला की महाराष्ट्रात ओबीसी समाज 37% आहे. बांठी आयोगानं तो आकडा दिला 37%. सुप्रीम कोर्टानं तो ऍक्सेप्ट केला, म्हणजे त्याच्यावर शिक्का मारला की महाराष्ट्रात ओबीसी समाज किती टक्के आहे? 37% आहे. मग 37चं 38 जरा, 38ला 19% इथपर्यंत पण ठीक आहे. मग वरचं जे 13% आहे तिथं आपलं आरक्षण काय झालेलं आहे? तिथं आपलं आरक्षण लपलेलं आहे. मग बांठी आयोग सर्वोच्च न्यायालय 37% सांगतं, परंतु तुम्ही 64% सांगताय. म्हणजे आकडेवारी फक्त एकाच समाजाला विरोध करण्यासाठी सांगितली जाते आणि ते कोणाला? मराठा समाजाला. तर हा मराठा समाजाचा द्वेष किंवा मराठा समाजाला त्याच्या हक्कापासून लांब ठेवण्याचं कटकारस्थान महाराष्ट्रातल्या फक्त 1-2% लोकांचंच हे आहे. मग अशी आपण सांगत होतो की आपल्याला दिसताना चेहरा जरी सदावर्त्यांचा दिसत असला तरी सदावर्त्यांच्या मागे उभी असलेली जी शक्ती आहे ती धनदांडगी शक्ती आहे. ती बौद्धिक दृष्टीनं वर्षानुवर्ष सुपर ब्रेन असलेली शक्ती आहे. ज्या मराठ्यांना 12% आरक्षण दिल्यामुळे ज्या समाजाचं नुकसान झालं ते समाज त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात स्वतः तन मन धन देऊन उभा होते आणि त्यांनी ते 12% आरक्षण जे देतानाच चुकीचं दिलं होतं आपल्याला. म्हणजे पण आयोगानं सांगितलं होतं, मागासवर्गीय आयोगानं, की यांना ओबीसीतून आरक्षण द्या, परंतु या राजकीय त्यावेळेचे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही कुणालाही कसली शिफारस नसताना त्यांनी लगेच निर्णय केला आणि 50%च्या वरचं आरक्षण त्यांनी आपल्याला दिलं. जे की त्याच वेळी लक्षात आलं होतं की हे आरक्षण बहुतेक अभ्यासू जे लोक आहेत जसे की पुरुषोत्तम खेडेकर साहेब वगैरे आहेत की त्यांना माहिती होतं की आरक्षण पुढे टिकणार नाही आणि झालंही तसंच. तर आपलं आरक्षण जर यावेळी द्यायचं असेल तर आता सरकार फसवू शकत नाही. 50%च्या आतूनच आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तोपर्यंत हा मराठा समाज मागे सरकणार नाही. आणि त्यासाठी बसलेला यावेळेचा आपला जो मार्गदर्शक आहे, ज्या अंतरवाली सराटीला आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत ते आपले मनोज जरांगे पाटील आणि यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आपण आलेलो आहोत. शासनाची
खरे शासन खिंडीत सापडलं असं की मनोज जरांगेंना काहीतरी आपण गाजर दाखवू आणि एक समिती स्थापन करू. मनोज जरांगेंनी मुद्दा असा घेतला होता की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. त्याच वेळी या ठिकाणी असलेले मराठे कुणबी आहेत आणि त्याची कागदपत्र आहेत आमच्याकडे आणि त्यांनी समिती स्थापन केली. त्यांना वाटलं वेळ मारून नेता येईल, पण समितीला हजारो पुरावे असे सापडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याचा व्यवसाय हा जवळपास शेतीचा आहे, तो कुणबीचा आहे. कुणबी म्हणजे जात नाही, तो व्यवसायाचा प्रकार आहे. आणि या कुणबी जातीच्या उपजाती म्हणून किंवा माळी समाजाच्या उपजाती म्हणून ज्यावेळी लोकांना इतर जातींना त्यामध्ये समाविष्ट केलं त्यावेळी अगदी 2-2 ओळीच्या GR वर समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये एक प्रतिनिधिक स्वरूपात या ठिकाणी मी आणलेला आहे, तो तुमच्या समोर वाचून दाखव. समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग याचा 15 सप्टेंबर 1995चा लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार या जातीच्या व्यक्तींना जाती प्रमाणपत्र देताना विचारात घ्यावयाच्या बाबी वर संदर्भ दिलाय. संदर्भ वाचत नाही. आणि शासन निर्णय 13 ऑक्टोबर 1967 अन्वये कुणबी ही जात इतर मागासवर्गीय वर्गामध्ये समाविष्ट केलेली आहे. या जातीच्या लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार या पोट जातीचे असलेले वरील संदर्भ 30 ऑगस्ट 1968च्या पत्रान्वये स्पष्ट केलेलं आहे. या जातींना धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये लेवे पाटील, लेवे पाटीदार, रेवे पाटील, रेवे, लेपा, LP एवढाही त्याचा अपभ्रंश झालेला. LP आणि या LP अशा प्रकारच्या अपभ्रंशित शब्दांना संबोधले जाते. या अपभ्रंशित शब्दाचा वापर शाळेच्या दाखल्यात, इतर महसुली कागदपत्रात, जन्म मृत्यूच्या दाखल्या इत्यादीमध्ये आढळत असतो. तेव्हा अशा नोंदी जेव्हा आढळतील त्यावेळेस त्यांचे नोंद लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार या जातीच्या संदर्भात वापरलेल्या आहेत व त्या निर्णयासोबत ज्या सूचना जाती प्रमाणपत्र निर्गमित करण्यात दिलेल्या आहेत त्यात वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत. त्या लक्षात घेऊन जातीचे प्रमाणपत्र, जातीचे वैधता प्रमाणपत्र देताना वरील अपभ्रंशित शब्दांची दखल घेण्यात यावी. म्हणजे कुणबी समाजात समाविष्ट कोण आहेत? लेवा पाटील, लेवा पाटीदार. त्यांची अगदी LPची पण घ्यायची, पण ज्या कुणबी समाजाशी आपलं रोटी बेटी, DNA, आपलं राहणीमान, खाणं पिणं, व्यवसाय सगळं सारखं आहे. मुरबाड कर्जत मधले आपले व्यवहार आहेत, एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत, DNA नुसार आपण एक आहोत, ते मात्र कुणबीमध्ये नाहीत. आणि इथंच खरी मेख आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा कुणबी होता आणि तो कुणबीच आहे. परंतु त्यावेळी ज्यावेळी निजामांचं मराठवाडा हा निजामांच्या आधिपत्याखाली होता त्यावेळी बऱ्यापैकी रेकॉर्ड त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला आणि त्यामुळं 10,000 नोंदी सापडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मराठ्यांच्या व्यवसायाचा उल्लेख मोडी लिपीत काय आहे? कुणबी. आणि ते आपल्याला वाचता येत नाही. आता माझ्याकडे PDF आहेत, मी प्रिंट काढलेल्या आहेत, परंतु ते आपल्याला मोडी लिपी वाचता येत नाहीत, तज्ञ नाहीत. आणि मग ही समिती वेळ काढूपणा करते. मग असे पुरावे तुम्ही कुणाकुणाचे मागितलेले आहेत? आजपर्यंत ज्या जाती समाविष्ट केल्या यांचे कुठे पुरावे मागितले? यांचं कुठलं सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासलेलं आहे? मग फक्त मराठ्यांनाच ही चाळणी का लावली जाते? आणि चाळणी लावून ही जर तो समाज मागासवर्गीय आहे म्हणून जर अहवाल दिला जातो तरी पण वरचं आरक्षण का दिलं जातं? तर याच्या मागे फक्त कारण आहे राजकारण, दुसरं काही नाही. जोपर्यंत मराठी आणि ओबीसी एकमेकात भांडत बसतील तोपर्यंत त्यांची पोळी भाजली जाते. हा समाज एक होऊ द्यायचा नाही. उद्या जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर जे आज खाजगीकरण चालू आहे, प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण चालू आहे, ते खाजगीकरण रोखण्याची ताकद मराठा आणि ओबीसी बांधव 100% त्या दोघांची ताकद ज्यावेळी एक होईल त्यावेळी पुन्हा सर्व शासकीय संस्था जिवंत केल्या जातील. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं जी लोकशाही अभिप्रेत आहे तिचं जे केंद्रीकरण आहे ते होईल. ही भीती त्या राज्यकर्त्यांना आहे. म्हणून मराठा आणि ओबीसी बांधव एक झाला नाही पाहिजे यासाठी हे राजकारण असंच दिसत ठेवायचं त्यांचा डाव आहे. परंतु यावेळी त्यांना प्रतिस्पर्धी जो मिळालेला आहे तो एकदम खमक्या आहे, तो मागे हटणार नाही. फक्त आम्हाला भीती याची आहे जर जरांगे पाटलांचं काही कमी जास्त झालं तर शांतीच्या काळामध्ये जो समाज हातात नांगर घेतो, परिस्थिती बदलत्या काळात त्यांना हातामध्ये लेखणी घेतलेली आहे. परंतु भविष्यात या जरांगे पाटलाचं जर काही कमी जास्त झालं तर समाजानं जर हातात कुठलं शस्त्र घेतलं तर हे मात्र सरकारला परवडणार नाही. हा प्रचंड शांत असलेला समाज आहे आणि जेवढा शांत आहे
जेवढा शांत आहे त्याच्यापेक्षा 10 पट आक्रमक समाज आहे. याच्याही शासनानं दखल घेतली पाहिजे. कारण मृत्यूशय्येवर झोपलेला असताना दत्ताजी शिंदेला ज्यावेळी नजर विचारतो क्यों दत्ताजी क्यों पाटील और भी लढेंगे, तर दत्ताजी शिंदे म्हणतो बचेंगे तो और भी लढेंगे. हे इतिहास असलेला हा समाज आहे. हा इतिहास समाज विसरणार नाही. म्हणून शासनाला विनंती आहे, जे आमच्या हक्काचं आहे, जे आमचं 50% आतच आमचा हक्क आहे, वर नाही. तुम्हाला 50% वरचं द्यायचं असेल आधी ओबीसी समावेश करा, नंतर आपण मिळून ते 50%ची कॅप तोडायची का काय करायचं ते नंतर ठरवू. जातीय जनगणना करायची असेल ते नंतर करू. पण आज आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे मराठ्यांचं आरक्षण आणि ते ओबीसी मधून. तर या पद्धतीचं शासनानं लवकरात लवकर पावलं उचलावी. मराठा समाजांना या ठिकाणी न्याय द्यावा. आणि ते देत असताना या ठिकाणी एक गॅजेट सुद्धा आहे की कुणबी आणि मराठा एकच. हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो. इथं दिलेलं आहे बघा. मुंबई या ठिकाणचे गॅजेट बेळगावचं आहे. बहुतेक गावात जिल्ह्यात मराठा जातीचे लोक आढळून येतात. कुणबी व मराठा ही एकच जात आहे आणि याची खानासुमारीत कुणबी या सदरातच नोंद केलेली आहे. म्हणजे मराठा आणि समाज एकच आहे. 1881 1901च्या ज्या जनगणना आहेत त्याच्यामध्ये ती कुणबी नोंद होतीच. नंतर मध्यंतरी काय कारण असतं ती वगळली गेली. परंतु सर्व शेती करणारे म्हणजे कुणबी आहेत. तो व्यवसायाचा प्रकार आहे. त्यामुळे आमचं जे 50% आतलं आरक्षण आहे ते आम्हाला या ठिकाणी द्यावं. मी थोडासा वेळ जास्त घेतला त्याबद्दल क्षमस्व.